एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते। पुण्यामध्ये शेजाऱ्याकडूनच चिमुरडीवर अत्याचार केला गेलाय। लग्नासाठी धमकी देत 10 वर्षीय चिमुरडीवर हा अत्याचार केला गेलाय। लग्न कर अन्यथा मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली गेली आहे। तर या अपहरणानंतर चिमुकलीवर बलात्कार झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। आरोपी राहुल गौतम अविनाश डोमपल्लेवर गुन्हा दाखल झालाय। तसंच लॉज मालक भगवान मोरेसह व्यवस्थापक टिकाराम चपघईंवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले। तर रोहन, जगदीश, अतिशय धक्कादायक बातमी जी आहे ती ही पाहायला मिळते, कारण का पुणे शहरामध्ये सातत्याने असे प्रकार वाढताना पाहायला मिळत आहेत। परंतु 10 वर्षाच्या एका चिमुरडीवरती तिच्याच शेजाऱ्यांनी जे आहे ते तिला अपहरण करून घेऊन जाऊन जे आहे ते अशा प्रकारचे अत्याचार केलेला आहे आणि त्यामुळे खळबळ जी आहे ती उडालेली आहे। या सगळ्या आरोपींना व्हेरीफाय केलेलं आहे, यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल जो आहे तो केलेला आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण घटना शेजारच्याकडून घडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती या सगळ्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते। जगदीश. जी रोहन, मात्र आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे का? या आरोपींना ताब्यात घेतलंय का? त्यांना व्हेरीफाय करून पोलिसांकडून आपण अधिकची माहिती मिळाल्यानंतर समजलंय की या सगळ्यांना जी आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। 21 मार्चला ही सगळी घटना जी आहे ती घडलेली होती आणि त्यानंतर लगेचच पुणे पोलिसांनी या सगळ्या घटनेच्या पाठोपाठून आरोपींचा जी शोध घेतला आणि आरोपींना पकडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जी धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।